नमस्कार, मी कल्पना. चला नवीन एक व्हिडिओमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत करते. चला गावाला गेलेली होती आणि गावाला आहे ना इथे बघा. चला आता म्हटलं संध्याकाळचे 5 वाजलेले होते. चला म्हटलं थोडासा चक्कर मारू. दिवसभर खूपच ऊन लागत होतं. आता इथे बघा ह्या वावरामध्ये ना उन्हाळा भुईमुग केलेला आहे. बघू शकता. आणि इथे कडेला आहे ना असं थोडे आहे ना अशी मका टाकलेला आहे. म्हणजे असं गायींना वगैरे कापायला कामा येतो. आता संध्याकाळचे ना 5 वाजले, ते 5-5:30 वाजलेले होते. हे बघा दिवस जाण्याची वेळ आहे. दिवसभर खूपच ऊन होतं. चला म्हटलं थोडंसं आता चक्कर मारून आपण घेऊ. आता इथे बघा भुईमुग लावलेला आहे ना, तिथेच आहे ना एक बांधावरती ना इतकं मोठं चिंचेचं झाड आहे. चला म्हटलं चिंचा पण आलेल्या असतीलच त्याला. चला म्हटलं थोड्या चिंचा पण पाडू. वरती होत्या भरपूर, तरी पण म्हटलं चला आपण काहीतरी आयडिया करून ते चिंचा पाडायच्याच. आता इथे बघा छोट्या खाली ना म्हणजे हात पुरल इतक्या तोडून घेते हातानेच. आणि हे फळ आहे ना बघा वर्षांनाच येतं आणि याला आपण काही खत वगैरे काही टाकत नाही. त्याचे तेच ते छान असं फळ तयार होतं त्यालाच. कारण का हे आंबट चिंचा, इलाय चिंचा, बोरं हे गावठी असतात आणि ते खाल्लंच पाहिजे. वर्षांनाच येतं ते. हे बघा खूप म्हणजे खूप चिंचा आलेले आहे. आम्ही ना हे झाड आहे ना तोडलं नाही. तोडत होते ते, म्हटलं नाही राहू द्या म्हटलं. रस्त्याने कोणी पण जातं येतं ते पण चिंचा खातात आणि आपले घरचे मुलं पण आणि आपल्याला पण आवडतात. खाण्याची वस्तू ठेवावीच. चला आता इथे बघा खूपच चिंचा आहे वरती आणि नंतर आता त्याला आहे ना आकडा करायला लागेल. आकड्याने त्या पाडाव्या लागतील. आणि मला असं गावाला गेल्यानंतर हे वेडच आहे चिंचा बोरं पाडायच्या किंवा खायच्या. हे बघा खूप म्हणजे खूप आलेल्या आहे आणि खायला पण खूपच गोड आहे. चला त्याच्यानंतर आता इथे थोड्या चिंचा वगैरे पाडल्या. आता इथे बघा आपलं घराचं काम पण चालू आहे. आता आतून तुम्हाला सगळंच दाखवलेलं आहे. आतून आहे ना काय काय कामं झाले ते त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे मी. आणि इथे बघा त्याच्याच बाजूला आपली शेती आहे. आणि चला आता इथे बघा याच्यामध्ये ना गहू केलेला होता. हे वावरात आहे ना गहू केलेला होता भुईमुगाच्याच बाजूला. आता इथे बघा गहू आहे ना हातानेच आम्ही सोंगलेला आहे आणि इथे ना तो असा पेंढ्या रचून ठेवलेल्या आहे. आता तो पण आपल्याला मळून घ्यायचा आहे किंवा मशीनमध्ये काढायचा आहे. हे बघा आता इथे तुम्हाला जवळून दाखवते, बघू शकता. आता आपल्याला मशीनमध्ये गहू काढून घ्यायचा आहे. मस्त ऊन लागतंय त्याला. कापून ठेवलेला आहे. घरच्या घरीच आम्ही हाताने सोंगलेलं आहे. त्याचं पण कारण सांगते तुम्हाला. आता हाताने आम्ही का गहू कापला किंवा सोंगला, कारण का आमच्या घरी गाई म्हशी आहे आणि त्यांना जे आपलं भूस असतं ना याचं बारीक चुरा निघतो ना, ते आम्ही साठवून ठेवतो आणि ते पावसाळ्याचे 4 महिन्याचे आम्हाला गाई म्हशींसाठी लागतं. आता इथे पण बघा गहू सोंगून झालेला आहे आणि इथला अजून गोळा केला नाही आहे. हे बघा आता इथला एक ठिकाणी गोळा करायचा. आता जिथे पहिला आहे ना गंज मारलेला तिथेच ह्या पेंड्या ठेवावं लागतील नेऊन, कारण का मशीन एकच ठिकाणी आपल्याला लावायचं आहे. हे बघा म्हणजे कसं आता आमच्याकडे पण आहे ना डायरेक्ट गहू निघतो ना ते मशीन येतं, पण आम्ही ह्या वर्षी ना ते मशीन लावलं नाही. कारण का 4 महिने ना गाई म्हशींसाठी ना भूस राहत नाही. आम्ही ना ते भूस तसंच साठवून ठेवतो आणि त्याच्यानंतर मग ते त्यांना घालत असतो आणि ते खातात आमच्याकडे. त्याच्यामुळे आम्ही गहू हातानेच कापलेला आहे किंवा सोंगलेलं आहे. चला आता बाजूनच आहे ना तिथे विहीर पण आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वरती बंगल्यावरून दाखवली, तिथं एवढं व्यवस्थित दिसत नव्हती. आता जवळ आलेली आहे आणि आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे पाणी खूपच खाली गेलेलं आहे. आता इथे बघा विहीर आम्ही जेव्हा खोदली त्यावेळेसच लगेचच आम्ही बांगडी टाकून घेतली तिला. हे बघा चला आता पाणी ना पूर्ण खाली गेलेलं आहे. 7 परस केलेली विहीर आम्ही, कारण का पाणी लागलं नव्हतं आणि खडक लवकरच लागलेलं आहे. बघू शकता इथे पावसाळ्यामध्ये पूर्णच भरलेली असते. पूर्ण हातानेच आपल्याला पाणी घ्यायला लागतं. आणि त्याच्या बाजूला बघा आत्ता सोलर बसवलेलं आहे आम्ही. हे बघा शेतकऱ्यांना सोलर पण येतं. थोडे कागदपत्रांची कामं आपल्याला करावी लागतात. हे बघा सोलर आम्ही बसवून घेतलेलं आहे. अगदी 1-1.5 महिना झाला तेव्हा. आणि सोलर बसवलं तर आपल्या विहिरीच्या बाजूलाच बसवायला लागतं. त्याच्यानंतर आता इकडे बघा ह्याच कुंडीमध्ये ना भात केला होता पहिले. इंद्रायणी भात केला होता आणि तिथं आहे ना आता हे बघा त्याच्यामध्ये ना भात काढल्यानंतर हरभरा केला होता. गावठी हरभरा केलेला आहे. बघू शकता इथे ना हरभरा पण आहे ना सोंगून ठेवलेला आहे, म्हणजे कापून ठेवलेला आहे. आणि गावठी हरभरा खूप छोटं असतं.
आता इथे बघा वाळलेलं आहे, बघू शकता. हाताने चोळलं ना लगेच त्याचा भूज असं म्हणजे एकदम चुरा होऊन जातो वरच्या सालाचा. आता इथे बघा ह्या कडप्या म्हणतात याला, कडप्या घालून ठेवलेल्या आहे. आता जेव्हा गहू काढाय मशीन येईल ना त्यावेळेस आहे ना इथे हा हरभरा आहे ना तो पण असा गोळा करून आहे ना तो पण मशीनमध्येच काढून घेऊ आम्ही. चला आता तिथून नंतर झाल्यानंतर आता इथे बघा आंब्याचे भरपूर असे झाडं लावलेले आहे, बांधांनाच लावलेले. आणि हा बघा हा गहू मग तुम्हाला दाखवला मी गोळा करायचा बाकी. हे बघा पेंड्या, यावर्षी भरपूर गहू केलेला आहे आम्ही आणि घरी आम्हाला जितका पाहिजे तितकाच ठेवतो आम्ही, विकून टाकतो. आता इथे बघा कलमी आंब्याचं झाड आहे, बघू शकता किती आंबे आलेले आहे. अगदी छोटंसंच आहे, उंचीला पण अजून काही जास्त नाही. आणि 3 वर्षाचं झालं आहे ते. आता 3 वर्षे झाले तेव्हाच आम्ही हे आंब्याचे झाड आहे ना विकत आणले ते नर्सरीमधून. आणि हे बघा त्याला आता आंबे यायला सुरुवात झालेली आहे. तरी पण थोडंसं पाण्याची आमच्याकडे टंचाई असते किंवा लाईटीची थोडा प्रॉब्लेम असतो, त्याच्यामुळे ना झाडांना वेळेवर पाणी भेटत नाही आणि आम्ही पण तिथं नसतो त्याच्यामुळे. हे बघा खूप म्हणजे खूप झाडाला इतके आंबे आलेले आहे, बघू शकता. बघू आता हवा खूप असते आमच्याकडे, सगळे पडून जातात काय वेळेस, जितके राहिले तितके राहतील, बघू शकता. आणि कोणी पण येतं शेतामध्ये जेवणाबरोबर लगेच आपण आंबा तोडतो आणि खातात. चला त्याच्यानंतर आहे ना हे बघा बरेचसे झाडं आहे, काही झाडांना काही अजून काही आंबे आले नाही. आणि इथे बघा आपलं घर दिसतं आहे. हे बघा आता इथे बघा पूर्णच ह्या लाईनीला लावलेले आंबे. आणि हे बाकीचे ना बरेचसे आंबे ना केशर आंबा येतो. हे बघा चला आता त्याच्यानंतर पुढे पण तुम्हाला दाखवते अजून. हे बघा इथं पण आहे एक आंब्याचं झाड, म्हणजे कलंबी आंब्याचं आहे. खूप आंबे आलेले आहे, बघू शकता. आता हे पूर्ण आहे ना खालीच असं लागलेलं आहे, बघू शकता. टेकलेलं आहे पूर्ण, जास्त मोठं नाही कारण त्याला वजन झालेलं आहे. हे बघा आता त्याला काहीतरी असं काठीचा सपोर्ट वगैरे द्यावा लागेल, नाही तर ते पूर्ण खाली कलून जाईल झाड, वजन जास्त झालेले झाडाला. हे बघा अजून छोटेच आहे आंबे तरी पण. आणि घरी ना छोटे छोटे खूप मुलं आहे आमच्या, त्याच्यामुळे ते काय करतात असे छोटे छोटेच आंबे तोडतात जेवणाबरोबर खाण्यासाठी. आणि बायका कामाला येतात तर दुपारच्या टायमाला मग ते आंबे असे तोडून जेवणाबरोबर त्यांना खायची सवय असते. हे बघा पाठीमागच्या बाजूनं असं आपलं घर दिसतंय. आता इथे बघा हे ना लिंबाचं झाड आहे ना, मी इकडेच तयार केलं होतं, मी जिथे राहते तिथे. आणि मग नंतर ते थोडंसं मोठं झालं मग गावाला घेऊन गेली आणि लावून दिलेलं आहे, बघू शकता. चला त्याच्यानंतर आता घराजवळ आलेली आहे. आता इथे ना हे बघा आत्या बसलेल्या आहे. आत्यांचं दिवसभर इथंच म्हणजे बसलेले असतात त्या. तर जेव्हापासून आपलं घराला सुरुवात झाली तेव्हापासून, म्हणजे माझ्या सासूबाई आहे त्या. हे बघा आणि इथे हा त्यांच्या नाताचा मुलगा आहे, म्हणजे माझ्या पुतण्याचे मुलं आहे इथे, बघू शकता. आणि ते अशी खेळतच राहतात आत्यांजवळ. म्हातारा माणूस असला ना घरामध्ये त्यांच्याजवळ मुलं खरंच खूप छान खेळतात. आणि माझ्या सासूबाईनं खूप मुलांना जीव लावतात. खूप वय झालेलं आहे तरी पण. आता मुलांचं बघा काय खेळ चाललेलं आहे. इथे ना टाकी आहे आणि त्या टाकीतून पाणी भरताय काही. इकडे बघा ते असं काही गाड्यांमध्ये माती भरतात. चला त्याच्यानंतर आहे ना मशीन आलेलं आहे, बघू शकता. आता आहे ना दुसरा दिवस आहे हा. आता दुसऱ्या दिवशी आम्हाला यायचं पण होतं आणि इथे ना मशीन आलं. तर आता हे मशीनसाठी ना खूप म्हणजे खूप गिऱ्हाईक आहे. पण मग तरी पण त्यांनी 2 दिवसापासून आधीच सांगितलं. तर आता इथे माझी ना मावस जाव आहे आणि दीर आहे. आता हे त्यांना आहे ना मग ते मशीन आल्यानंतर आहे ना आता इथे बघा 3-4 माणसं तर लागतातच आपल्याला. आता हे बघा ही जाव आहे ना ती ना पेंड्या देते तिथे आणून, आणि दीर आहे ना ते वरती मशीनच्या तिथे उभे राहिलेले आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक एक पेंडी घालायची असते, बघू शकता. इथे हे बघा आपल्याला पेंड्या पण आहे ना पटपट आणायच्या, कमी नाही पडल्या पाहिजे कारण का आपलं मशीन चालूच असतं. आणि ते लोक गहू घेतात आणि म्हणजे ते पोत्यावर असतं, एक पोत्याचे किती गहू घेतात ते एवढं मला काही माहीत नाही. हे बघा ह्या पद्धतीने हे मशीन असतं, त्याला उपनेर पण म्हणतात. आता ह्यावर्षी यानेच आम्ही गहू काढणार आहे संपूर्ण. हे बघा आता इथे बघा जाऊबाई पेंड्या आणून देते आणि दीर आहे ना ते त्याच्यामध्ये पेंड्या घालतात. त्याच्यानंतर पुढच्या साईडला हे भूस असताना हे बघा आता एक ठिकाणी हे पूर्ण जमा होईल, पूर्ण खूप मोठा गंज होईल आणि तो गंज आम्ही नंतर भरून असे भोत वगैरे भरून मग आम्ही एक खोलीमध्ये ते साठवून ठेवू, गाई म्हशींसाठी किंवा गोठ्यामध्ये कुठेतरी साठवायला लागतं 4 महिने. आता उन्हाळ्यामध्ये हेच कामं असतात. त्याच्यानंतर हे बघा इथे आपले गहू
डायरेक्ट तयार होऊन बाहेर येतात, म्हणजे पडतात खाली व असं. हे बघा, मग इथे काय करायचं, इथे पण आपल्याला एक टोकरी लावून द्यायची खाली आणि तिथे पण आपल्याला एक माणूस पाहिजेच, कारण का गहू पण खाली खूप पडतं. हे बघा, आता इथे ना म्हणजे 4 माणसं आपल्याला लागतात. एक पेंड्या आणून द्यायला, एक पेंड्या मशीनमध्ये टाकण्यासाठी, एक टोकरी भरली का ती उचलण्यासाठी आणि एक माणूस लागतं गोणी धरण्यासाठी. अशी आपल्याला 4 माणसं तर लागतातच या कामासाठी. चला इथे बघा, चला म्हटलं आम्ही पण थोड्या वेळ थांबलो, तो त्यांना गहू पण थोडंसं मळवून लागलो. थोड्या वेळ मी पण टोकऱ्या टाकून लागले आणि नंतर मग माझे मिस्टर आहे ते पण टोकऱ्या टाकून लागले. आम्हाला पण यायची घाई होती. चला म्हटलं त्यांना पण थोडीशी मदत करूया. हे बघा, ह्या पद्धतीने असं गहू काढतं आणि हे साधं म्हणजे पहिल्यापासूनचं हे आपलं मशीन आहे. आता दुसरे मशीन निघाले, डायरेक्ट कापून घेता आणि डायरेक्ट गहू तयार. चला इथे बघा, ह्या पद्धतीने लगेच गोणीत भरायचे आणि खूप छान वाढलेले आहे. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खरंच मनापासून तुमचे खूप 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 धन्यवाद. भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये.